Hello friends, Pramendra welcomes you to Easy Ink channel. Friends, in the last session आपण मॉडेल ऑक्झिलरीजच्या छान छान उपयोगांकडे, त्यांच्या शेड्सकडे, त्यांच्या वैविध्यकडे, विविधतेकडे छानपैकी आपण त्यांचा अभ्यास केला आहे. आजच्या सत्रामध्ये आपण उर्वरित जी काही मॉडेल ऑक्झिलरीज आहेत ते आणि त्यांचे विविध शेड्स, त्यांचे विविध उपयोग यांच्यावर आज फोकस करणार आहोत. सो इन द लास्ट एपिसोड व्हॉट वी हॅव डन, that is we have studied about will, would, may and might, and now today we are going towards shall. या शलचा वापर, या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर करत असताना याचे जे तीन शेड्स आहेत त्या सगळ्या शेड्सला आपण आज समजून घेणार आहोत. शलचा वापर नेमका कुठे कुठे केला जातो या बाबतीत आपण आज इथे पाहणार आहोत. शल प्रेडिक्शनच्या संदर्भानं सगळ्यात पहिला त्याचा शेड असणार आहे तो प्रेडिक्शन. प्रेडिक्शन म्हणजे एखाद्या होणाऱ्या, घडणाऱ्या घटनेच्या बाबतीत अगोदरच केलेलं एखादं भाकीत. एक उदाहरण समजून घेऊयात आपण. प्रेडिक्शन, शलचा वापर या प्रेडिक्शनसाठी कसा करायचा, तर आय शल हॅव फिनिश्ड माय वर्क, म्हणजे मी माझं काम इथपर्यंत किंवा तू येईपर्यंत संपवलेलं असेल अशा अर्थानं मला इथे जी गोष्ट सांगायची आहे. म्हणजे मी भविष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टीच्या संदर्भात आत्ताच एखादं भाकीत करत आहे या अर्थानं मी इथे शलचा वापर करत आहे. सो आय शल हॅव फिनिश्ड माय वर्क म्हणजे तुझ्या आगमनापूर्वी माझं काम झालेलं असेल. सो दिस इज द प्रेडिक्शन व्हॉट आय हॅव डन. हा झाला शलचा पहिला शेड. दुसरा शेड असा असणार आहे दॅट इज होलिशन. होलिशन म्हणजेच काय, इथे द ॲबिलिटी ऑफ चूजिंग समथिंग, एखादी गोष्ट निवडण्याची क्षमता किंवा त्या संदर्भानं केलेला वापर. इथे शलचा वापर कसा करायचा मग, तर शल वी सेंड द अपॉइंटमेंट लेटर बाय पोस्ट. वाक्य कसं आहे बघा, शल वी सेंड द अपॉइंटमेंट लेटर बाय पोस्ट, म्हणजेच आम्ही अपॉइंटमेंट लेटरला पोस्टानं पाठवावं का. म्हणजे इथे चॉईस आहे, इथे चूज आहे, इथे ॲबिलिटी ऑफ चूजिंग आहे. दॅट इज नथिंग बट द होलिशन. म्हणजेच काय की या शलचा वापर मी होलिशनसाठी सुद्धा करणार आहे. आता शलचा तिसरा शेड आपण पाहणार आहोत, शल टॅग क्वेश्चन. यू नो व्हेरी वेल फ्रेंड्स दॅट क्वेश्चन टॅग. आणि मग या टॅगच्या संदर्भात टॅग क्वेश्चन तयार करत असताना सुद्धा आपल्याला शलचा वापर करता येतो. उदाहरण बघूयात. लेट्स गो आउट, शल वी. लेट्स गो आउट, शल वी. म्हणजेच काय की आपण या ठिकाणी या शलचा वापर तो प्रश्न विचारण्यासाठी म्हणजेच ॲज अ क्वेश्चन टॅग म्हणून करत आहोत. सो फ्रेंड्स, दीज आर द 3 डिफरंट शेड्स ऑफ दॅट शल, दॅट प्रेडिक्शन, होलिशन अँड टॅग क्वेश्चन. येस, कळालं. चला आपण पुढच्या एका मॉडेल ऑक्झिलरीकडे जाऊयात. तर ते आहे शलचं पास्ट फॉर्म, म्हणजे दॅट इज शुड आणि ऑट टू. शुड अँड ऑट टू या दोन मॉडेल ऑक्झिलरीजला आपण या ठिकाणी एकत्रितरित्या पाहणार आहोत. आता यांचे शेड्स आपण बघूयात. पहिला शेड असणार आहे तो आहे ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन म्हणजेच एखादी गोष्ट अपरिहार्यपणे करणे किंवा त्याला कंपल्शनमध्ये त्या टाकणे, यालाच आपण ऑब्लिगेशन असं म्हणणार आहोत. म्हणजे एखादी गोष्ट करणं हे अपरिहार्य आहे या अर्थानं आपण शुड किंवा ऑट टूचा वापर करणार आहोत. एक उदाहरण समजून घेऊया म्हणजे आपल्याला या शेडचा अर्थ लक्षात येईल. यू शुड बी मोर केअरफुल. यू शुड बी मोर केअरफुल म्हणजेच काय की तुम्ही आता अजून अधिक काळजी घेण्याची गरज आहे किंवा ती तुम्ही घेतलीच पाहिजे या अर्थानं या ठिकाणी ऑब्लिगेशन म्हणून त्याचा आपण वापर करणार आहोत. म्हणजे इथे मराठीमध्ये जे आपण च लावतो अगदी त्या पद्धतीनं या ठिकाणी या शुड किंवा ऑट टूचा वापर केलेला असतो. यू शुड बी मोर केअरफुल. दुसरा शेड पाहूयात आपण, तो आहे टेंटेटिव्ह रेफरन्सचा. म्हणजेच कसा की प्राइजेस शुड ऑर ऑट टू कम डाऊन. म्हणजेच इथे थोडासा अंदाज त्याच्यामध्ये आलेला आहे किंवा एक थोडंसं
बांधलेला आराखडा आहे आणि तो या ठिकाणी टेंटेटिव्ह रेफरन्स या अर्थाने येतोय. म्हणजेच या शूडला आपण किंवा ऑट टूला या ठिकाणी भविष्यात घडणाऱ्या गोष्टीच्या संदर्भानं एक अंदाज वर्तवण्याचं काम इथे करत आहोत. एक जवळपास ती गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणजेच कसं की द प्राइजेस शुड टू कम डाऊन, द प्राइजेस ऑट टू कम डाऊन. म्हणजेच आता या सगळ्या उलथापालथीनंतर भाव कमी होण्याची दाट शक्यता आहे किंवा भाव आता नक्की कमी होतील या अर्थानं आपण या शूड किंवा ऑट टूचा वापर या सेकंड शेडमध्ये करत आहोत. आणि तिसरा शेवटचा शेड या शूड किंवा ऑट टूचा आहे तो म्हणजे हायपोथेटिकल मीनिंग. म्हणजेच एक गृहीतक या ठिकाणी आपण या शब्दाचा वापर करून मांडणार आहोत. उदाहरण बघा त्याचं, लेट अस नो इफ यू शुड हिअर सम न्यूज. लेट अस नो इफ यू शुड हिअर सम न्यूज. म्हणजे जर तुम्हाला अशी काही बातमी कळालीच, अशी काही खबर कळालीच तर आम्हाला तुम्ही नक्की कळवा. म्हणजेच काय की ही घटना होण्याचं गृहीत आहे. म्हणजेच काय ती गोष्ट घडण्याची एक शक्यता या ठिकाणी गृहीतक या शब्दांमधून मांडलेलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच आपण शूड किंवा ऑट टूचा हा एक तिसरा शेड म्हणजेच हायपोथेटिकल मिनिंग या अर्थानं वापरत असतो. याच्यानंतर आपण जो पुढचं मॉडेल ऑक्झिलरी पाहणार आहोत ते आहे मस्ट. येस फ्रेंड्स, इट इज मस्ट टू स्टडी मस्ट. खरंच मस्टची स्टडी करणं मस्ट आहे मित्रांनो, कारण मस्टचे वेगवेगळे शेड्स आहेत आणि या शेड्सला आपण जर खुबीनं आपल्या स्पीकिंग स्किलमध्ये वापरलं तर निश्चितपणे आपलं जे काही वक्तव्य असणार आहे ते सर्वांपेक्षा वेगळं उठावदार असं असणार आहे. तर चला बघूयात आपण मस्टचे काही शेड्स. पहिला शेड असणार आहे लॉजिकल नेसेसिटी किंवा इन्फरन्स ज्याला आपण म्हणतोय. म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीबाबत आपण जो काही अंदाज बांधत असतो किंवा एखादं लॉजिक लावत असतो त्याचा वापर या ठिकाणी मस्ट शब्दाचा करून आपण ते मांडणार आहोत. किंवा इन्फरन्स म्हणजेच ट्राय टू फाइंड आउट द हिडन मीनिंग. जो दिसत नाहीये तो मीनिंग आपण शोधून काढणं याला इन्फरन्स असं म्हणतो आपण. तर तेच इथे मस्टच्या वापरातून आपल्याला करायचं. एक वाक्य खाली तुमच्या समोर आहे की यू मस्ट बी व्हेरी रिच. म्हणजे एखादा व्यक्ती आहे माझ्यासमोर, त्याचा आउटर ॲपिअरन्स बघून मला असं वाटतं की अरे हा व्यक्ती निश्चितपणे खूप श्रीमंत असायला पाहिजे. त्याचं सगळं जे काही बाह्य मला रूप दिसत आहे याच्यावरून मला वाटतं की तो निश्चितपणे एक श्रीमंत माणूस असला पाहिजे. येस, यू मस्ट बी व्हेरी रिच. तुम्ही नक्कीच एक श्रीमंत व्यक्ती असाल असं मला तुमच्याकडं पाहिल्या दिसतंय. म्हणजे मी काय केलेलं आहे त्या गोष्टीकडे पाहून मांडलेला हा तर्क आहे आणि त्याच्यासाठी वापरला आहे मी मॉडेल मस्ट. सो दिस इज द मॉडेल ऑक्झिलरी मस्ट, द फर्स्ट शेड. द नेक्स्ट वन, दुसरा जो शेड आहे तो आहे कंपल्शन. म्हणजे मॅन्डेटरी. एखादी गोष्ट कंपल्सरी सांगायची आहे मला ना, येस यू हॅव टू डू इट, यू हॅज, दिस इज व्हेरी व्हेरी मस्ट. हे काही करून झालंच पाहिजे या अर्थानं मस्टचा दुसरा शेड दॅट इज नथिंग बट द कंपल्शन. म्हणजे यू मस्ट बी बॅक बाय 7:30. 7:30च्या आत तू वापस आलाच पाहिजे. दॅट इज मस्ट. यू मस्ट बी बॅक बाय 7:30 PM. So this is the second use of must. And the third, last use of must is sarcasm. Sarcasm. What is mean by sarcasm, friends? Sarcasm म्हणजेच उपहास. एखादी गोष्ट उपहासानं, उपरोधानं जेव्हा व्यक्त केली जाते त्याला आपण sarcasm असं म्हणत असतो. याचं उदाहरण बघा, must you shout so loudly? Must you shout so loudly? एवढं जोरात ओरडायची गरज होती का? म्हणजे काय की ती गरज नव्हती. तू विनाकारण एवढा जोरात ओरडलास हे मला सांगायचं आहे, पण मी तेच थोडंसं वेगळ्या पद्धतीनं मांडत आहे. म्हणजेच कसं की मस्ट यू शाउट सो लाऊडली, एवढं जोरात ओरडायची गरज होती का तुला? तर याचाच अर्थ असा की आपण या ठिकाणी सरकाझम म्हणजेच उपहास, उपरोध आपण वापरत आहोत. हा आहे मस्टचा शेवटचा शेड. यानंतर आपण पुढच्या मॉडेल ऑक्झिलरीकडे जाणार आहोत, नीड किंवा हॅव टू.
नीड और हॅव टू या दोन शब्दांना, या दोन माउडल ऑक्झिलरीचे आपण दोन शेड्स या ठिकाणी बघणार आहोत. त्यांचे दोन विविध उपयोग आपण इथं पाहणार आहोत. तर पहिला जो आहे तो निगेटिव्ह अँड इंटरॉगेटिव्ह फॉर्म. म्हणजेच काय, एक तर तो निगेटिव्ह असणार आहे किंवा तो इंटरॉगेटिव्ह फॉर्ममध्ये जर आपल्याला वापरायचा असेल तर त्या ठिकाणी आपण नीड वापरणार आहोत. नीड आय गो देअर, म्हणजे मी तिथे जायलाच पाहिजे का, मी तिथं जाणं गरजेचं आहे का. म्हणजेच काय मित्रांनो, की माझी खऱ्या अर्थानं तिथे जाण्याची इच्छा नाही आहे, म्हणजे आय एम निगेटिव्ह अबाउट दॅट, पण मला यातलाच प्रश्नाच्या स्वरूपात विचारायचं आहे आणि माझी निगेटिव्हिटी पण दाखवायची आहे. ॲट दॅट टाईम आय हॅव टू यूज नीड. सो नीड आय गो द्या. आणि शेवटचा त्यातला जो शेड असणार आहे दॅट इज वन्स अगेन द ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन म्हणजेच पुन्हा त्या ठिकाणी येणारं कंपल्शन असणार आहे, अपरिहार्यता असणार आहे. मग आता ऑब्लिगेशन म्हणजे काय, आय हॅव टू गो द्या. हॅव टूचा वापर आपण ऑब्लिगेशनसाठी करणार आहोत. म्हणजेच काय, की हॅव टू म्हणजे मला ती गोष्ट करावीच लागेल. आय हॅव टू गो देअर, मला तिथे जायलाच हवं. या अर्थानं आपण या हॅव टूचा वापर करणार आहोत. So friends, these are different modal auxiliaries and these are the different uses and their shades, and we have tried to understood all those things. तर मित्रांनो, मला निश्चित खात्री आहे की तुम्हाला या सगळ्या मॉडल ऑक्झिलरीचे शेड्स, त्यांचे विविध उपयोग आणि त्यांचं दैनंदिन जीवनातलं छानसं आपल्यासोबतचं वावरणं लक्षात आलं असेल. तर चला मित्रांनो, आपण या सगळ्या मॉडल ऑक्झिलरीजचा छानपैकी वापर करत एक मॉडल स्पीकर बनूया. तर या संदेशानं आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊया या व्हिडिओला. सो वी आर गोइंग टू मीट वन्स अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, गुड बाय.